जगभरात आपल्या प्रेयसीला गुडघं टेकून प्रपोज करणं किंवा लग्नाची मागणी घालणाऱ्या अनेक पुरुषांना आपण पाहतच असतो. किंबहुना काही मुलींना देखील आपल्या स्वप्नवत राजकुमारानं आपल्याला देखील गुडघं टेकून मागणी घालावी असं वाटत असतं. परंतु युगांडातील मुलींची ही इच्छा आता इच्छाच राहणार असल्याचं दिसत आहे. काय आहे यामागचं कारण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गणेश आणि आपण पाहताय जिज्ञासा. आता झालं काय तर मार्च 2026 मध्ये युगांडाचे संरक्षण दल प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र जनरल मुहुजी कैनेरुगाबा यांनी एक स्टेटमेंट दिलंय की ज्याची चर्चा सगळीकडे मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. त्यांनी आपल्या निवेदनात असं म्हटलंय की युगांडामध्ये जो कोणी पुरुष महिलेला लग्नाची मागणी घालण्यासाठी गुडघे टेकेल अशा सगळ्या पुरुषांना अटक केलं पाहिजे. कैनेरुगाबा यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवताना गुडघं टेकण्याच्या या कृतीला किझुंगू मूर्खपणा म्हणजेच वेस्टर्न लोकांचा मूर्खपणा आणि युगांडा किंवा आफ्रिकन परंपरेचा भाग नसलेला एक शरणागतीचा हावभाव असल्याचं वर्णन केलं आहे. यामागे त्यांनी असं देखील युक्तिवाद केला की पुरुषांनी कुटुंबाचा प्रमुख म्हणून नेहमीच ठामपणे उभं राहिलं पाहिजे, कारण पारंपरिक आफ्रिकन संस्कृतीत पुरुषाने स्त्रीसमोर आदर दाखवण्यासाठी गुडघे टेकण्याऐवजी स्त्रीच तसं करत असते. आता कैनेरुगाबा यांचं हे विधान चांगलंच व्हायरल झालं असलं तरी कायदेतज्ञ आणि निरीक्षकांनी आपली मतं मांडली असून ते असं म्हणतात की युगांडामध्ये लग्नाचा प्रस्ताव देताना गुडघे टेकण्यास मनाई करणारा कोणताही अधिकृत कायदाच अस्तित्वात नाहीये. त्यामुळे याला अधिकृत सरकारी धोरणाऐवजी एक वैयक्तिक मत आणि सांस्कृतिक संकेत जपण्यासाठी केलेलं एक चिथावणीखोर आणि अंमलबजावणी न करता येणारं आव्हान म्हणूनच मोठ्या प्रमाणावर पाहिलं गेलं. या वक्तव्यामुळे एका व्यापक अशा चर्चेला सुरुवात झाली, ज्यात काहींनी पारंपरिक आफ्रिकन चालीरीतींच्या संरक्षणाचं समर्थन केलं तर काहींनी याला एक वैयक्तिक आणि प्रेमसंबंधांतील अनावश्यक असा हस्तक्षेप असल्याचं मत मांडलं. आपल्याकडे देखील अशा वेस्टर्न कल्चरचा प्रभाव वाढताना दिसतोय. यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जिज्ञासा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.